आपलं काय नाव सांग? मी मोहन नानाजी पटेवार, नरसुला, राहणार नरसुला, मुक्काम पोस्ट पवनूर आणि तहसील जिल्हा वर्धा. आपण किती वर्षापासून शेती करता सर? मी 10 वर्षापासून शेती करतो. ओके. आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्रॉप घेता आपण? मी याच्यामध्ये तुम्ही पाण्याचं वगैरे नियोजन कसं करता? पाण्याचं नियोजन ड्रीपद्वारे आहे. म्हणजे मी 5 वर्ष झाले ड्रीप घेतलं प्रीमियर कंपनीचं, ड्रीपनेच करत असतो. तरी एकरी तुम्हाला उत्पन्न वगैरे किती होतं? म्हणजे उत्पादनात ड्रीपमुळे हळदीत खूप फरक पडला आहे. म्हणजे अशी जर आपण लावली स्प्रिंकलरवर हां हां. तर उत्पादन म्हणजे 10 ते 12 क्विंटलच उत्पादन येते. आणि ड्रीपनं मला म्हणजे जवळपास 26-27 क्विंटल वाढल्या हळदीचं उत्पादन. आणि सपोज ड्रीप करण्यासाठी तरी किती खर्च आला तुम्हाला? ड्रीप हां. त्याचे मला 40,000 रुपये सबसिडी आली आहे. आता 1 लाख रुपयाचं झालं होतं. अच्छा. किती एकरासाठी झालं होतं सर? ते 2.5 एकर. 2.5 एकरासाठी 1 लाख रुपये. आणि ते सांगू शकता तुम्ही याच्या क्वालिटी बद्दल सांगू शकता प्रीमियरच्या? याची क्वालिटी म्हणजे अजूनही मी याच्यामध्ये ते नळ्या साफ करायसाठी जे सोडत असते हां हां. ते अजूनही नाही सोडलं. म्हणजे नळ्या चोकअपच नाही आहे. चॉकअप नाही. हां. बरोबर. आणि नळी वगैरे खूप चांगली आहे याची वाली. आणि किती वर्ष झाले सर ड्रीप बसवलं तुम्ही? हे याला झालं 5 वर्ष. 5 वर्ष झाले. अजूनपर्यंत कुठलाही नाही प्रॉब्लेम नाही आलेला नाही. कुठलाही प्रॉब्लेम. व्यवस्थित पाणी चालू आहे. त्याच्याद्वारे खत वगैरे व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी खत घेत पिकासाठी सोयीस्कर झालेला आहे. तरी आपण तुम्ही सांगता याचं मेंटेनन्स वगैरे जे काही आहे याची काळजी घेण्यासाठी तर आमचे सेल्स इंजिनियर वगैरे काही तुम्हाला मदत केली? हो येते. अच्छा. कुठल्या प्रकारे काही मदत केली काय सांगत तुम्हाला? येत असते ना, सांगत असते आम्हाला. फिल्टर म्हणजे नळ्या साफ करायसाठी हां. मार्गदर्शन करत असते. फिल्टर कसं स्वच्छ करायचं, काय करायचं हे सगळं करत. जर तुम्हाला वाटलं असं तर तुमचे शेतकरी आहे, बाकी मित्रमंडळी, नातेवाईक यांना काय सांगू शकाल प्रीमियर कंपनीच्या ड्रीप बद्दल? हो त्या ड्रीपची नळी चांगली आहे. हां हां. आणि म्हणजे चोकअप फार कमी होते याच्यात. आणि समांतर प्रमाणामध्ये पाणी सारखं शेवटपर्यंत पोहोचते. सारखं पाणी जाते. हां. सारखं पाणी जाते आणि म्हणजे उत्पादनात पाहिजे वाढच होते समजा या वाढ होते. ड्रीपमुळे. तर शेतकरी आपण ऐकू शकता आपलं यांचं 80 मीटर पर्यंत नळी टाकलेली आहे आपण आणि शेवटपर्यंत पाणी एक समान पाणी जात आहे. सोबतच जे आपण खत वगैरे देतो ते प्रमाणामध्ये सगळ्या पिकाला प्रत्येक रोपाला सारख्या प्रमाणामध्ये खत मिळत आहे. त्यामुळे यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही. हे हळद आहे इथे आणि इथे तूर पण लावलेली आहे. इकडे भाजीपाला पण लावलेला आहे त्यांनी. तर याच्यामध्ये भरपूर त्यांनी उत्पन्न वाढवलं आहे. तर आधुनिक शेती तुम्ही प्रीमियर इरिगेशनचं ड्रीप यांनी वापरलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी. धन्यवाद.